आपल्यासोबत आहेत भाजपचे महामंत्री सुनीलजी राणे. सर्वप्रथम महा MTV मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज 6 एप्रिल भाजपचा स्थापना दिवस आहे. काय सांगाल, काय भावना आहेत आपल्या? भारतीय जनता पार्टीच्या आजच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर कोट्यावधींचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. भारतीय जनता पार्टीचा हा प्रवास 6 एप्रिल 1980 पासून 2026 पर्यंत अथक प्रयत्नाने ज्या कार्यकर्त्यांनी मेहनतीने परिश्रमाने भारतीय जनता पार्टीला आजच्या या सुवर्ण युगाच्या काळामध्ये आणलं, त्या सर्व कार्यकर्त्यांना खरं तर आज अभिनंदनाचा आपण सगळ्यांनी वर्षाव केला पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि 6 एप्रिल 1980 हा जरी स्थापना दिवस आपण पकडला किंवा विचारात घेतला तरी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विचारांची सुरुवात ही 1951ला स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून सुरुवात झाली. ज्या विचारधारेला आपण आदर्श मानला, आपणच नाही तर लाखो कोट्यावधी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आज आपण विचारात घेतो त्या विचारधारेची सुरुवातच स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केली. आणि तेव्हापासून सर्वात प्रथम देश, मग पार्टी आणि मग स्वतः, आणि ज्याला आपण म्हटलं की आपली पार्टी भारतीय जनता पार्टी. आणि या भारतीय जनता पार्टीचा प्रवास संपूर्ण भारतात होत असताना तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 1980ला पहिले प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय उत्तमराव पाटील यांच्यापासून ते आजचे आपले आदरणीय अध्यक्ष सन्माननीय आमदार श्री रवींद्रजी चव्हाण यापर्यंतचा जो प्रवास आहे, यामध्ये योगदान देणारे असंख्य नेते आहेत. आणि आवर्जून उल्लेख करावा असे महाराष्ट्रामधील ज्यांनी भारतीय जनता पार्टीची धुरा आणि भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीने एक दिशा दिली, ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी गावामध्ये, खेड्यामध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये, विविध स्तरावरच्या विविध समाज घटकांमध्ये, बहुजन समाजामध्ये नेण्याचं काम जर कोणी केलं तर ते म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी केलं. आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडेजींनी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास सुरू केला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे देशभरामध्ये 1984ला 2 खासदार निवडून आले. लोक आपल्या सर्वांना चिडवायचे, हिणवायचे की भारतीय जनता पार्टी 2 खासदारांचा पक्ष आहे. आणि त्याच वेळेला तळागाळापासून सर्वसामान्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत, ज्याला आपण म्हणतो की जनसेवेतून आपला आवाज संपूर्ण देशभरामध्ये पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्रातील नेते स्वर्गीय प्रमोद महाजनजी यांनी केलं. आणि त्यामुळे असं म्हटलं जायचं त्यावेळेचा भाजप म्हणजे मुंडे महाजन यांच्या जोडीने रुजवलेली ते एक बियाणं होतं. आणि त्या शेतीतून, म्हणजे ज्या शेतीच्या उत्पादनातून आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये गेली, त्याचा पाया महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राचा पाया रचला असेल तर तो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी. 7 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. एकंदर या कार्यक्रमाची भूमिका काय सांगाल? कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आणि जरी हे सरकार मित्रपक्षांच्या साथीने आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये कल्पकता, दूरवरचा दृष्टिकोन, विकासाची गती आणि ज्याला आपण म्हणतो की सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याची जबाबदारी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींवर आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष हा सर्व गावामध्ये सर्व विकासाच्या घटकांवर काम करत असताना तो पोचला पाहिजे असं स्वप्न वास्तविकतेमध्ये उतरवणारे आपले प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुढच्या 7 दिवसामध्ये, मग गाव चलो अभियान असेल, घर चलो अभियान असेल, विकासाच्या अनेक वाटा या महाराष्ट्राने गेल्या 1.5 वर्षामध्ये आणि त्याच्या आधीच्या 2014 ते 19च्या माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाने बघितल्या. त्यामुळे ह्या विकासाच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, लोकांना त्या समजल्या पाहिजेत. आणि एका बाजूला दूरदर्शी नेतृत्व म्हणून या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला आधुनिक भारत, अशा पद्धतीने देशामध्ये असलेल्या सरकारचं काम, महाराष्ट्रामध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकारचं काम हे घेऊन लोकांपर्यंत जाण्याचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पुढच्या 7 दिवसाचा हा प्रवास आहे.
लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली आणि आताच या अर्थसंकल्पीयाच्या निमित्तानं सीएम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या लाडक्या बहीण योजनेचा जो त्यांना मिळालेला हे आहे 1500 रुपयाचा हे हप्ता आहे त्याचं बचत होऊन त्यांना त्यातून एक व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन संधी निर्माण होईल असा आम्ही उपाययोजना करतो. काय सांगाल याबाबत की महिलांसाठी भाजपनं हे उचललेलं क्रांतिकारी पाऊल आहे? पहिलं तर लाडकी बहीण योजना ही सर्वात उत्तम रीतीने सन्माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी राबवत आहेत. त्यांचं आपण सगळ्यांनी खरं अभिनंदन केलं पाहिजे की नुसतंच अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद न करता समाजातील शेवटच्या घटकापर्यंत असलेली आपली बहीण या भगिनींना न्याय मिळण्यासाठी नुसतीच मदत न करता या भगिनींना या बहिणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून बचत गटाच्या स्थापनेला जोर धरला आणि या बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना न्याय मिळून त्यांनी रोजगार सुरू करावा अशा पद्धतीची संकल्पना मांडणारे आपले मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं सुद्धा आज स्थापने दिवसाच्या निमित्ताने आपण अभिनंदन करूया. कारण का कल्पकता, दूरदृष्टी, संयम आणि विविध योजना घेऊन जाणारे आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींना पण धन्यवाद देऊ. शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय नेत्यांशी आपला कधी संपर्क आलेला आहे आणि त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून आपण काय शिकला आहात? राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कामध्ये आपण अनेक वेळा एक कार्यकर्ता म्हणून येतो. आजचे आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी मला आठवतं ज्या वेळेला 2012ला गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुंबईमधल्या एका सभेमध्ये आले आणि त्या सभेमध्ये आल्यानंतरचा संपूर्ण हजारो कार्यकर्त्यांचा जो जमाव होता त्या जमावातील उत्स्फूर्तता, त्या जमावातील एक स्वयंपूर्ण अशी ताकद आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी निर्माण केली. आणि जरी ते त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला महाराष्ट्रातील सगळे विषय 2012ला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं पण त्या सरकारमधले निष्क्रियता, त्या सरकारची अव्यवस्था, त्या सरकारच्या भूमिका या अतिशय प्रभावीपणाने त्यावेळेला गुजरातचे मुख्यमंत्री असताना आदरणीय आजचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी मांडल्या होत्या. त्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्यांकडनं काय शिकायला मिळतं तर आपल्याला आपल्या इतक्या सर्वोच्च नेत्याकडून या आपल्या राज्यातली सुद्धा माहिती इत्यंभूतपणाने त्यांनी मिळवून सभेमध्ये महाराष्ट्राची त्यावेळची स्थिती मांडली होती. तसंच या देशाचे आजचे गृहमंत्री सन्माननीय श्री अमितभाई शहाजी यांचा मी उल्लेख करेन. कारण का ज्या वेळेला 370 हे कलम रद्द केलं गेलं 5 ऑगस्ट 2019ला 70 वर्षाच्या अथक परिश्रमाने, मेहनतीने असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या जिवंतपणी ज्याला आपण म्हणतो की 2 विधान 2 निशान 2 प्रधान नाही चलेंगे म्हणून स्वतःचं बलिदान केलेले स्वर्गीय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि 5 ऑगस्ट 2019ला संसदेमध्ये इस देश के लिए हम जान भी देंगे असं उद्गार काढून ज्यांनी 5 ऑगस्ट 2019ला 370चं कलम आणि 35 हे रद्द केलं त्यावेळेचा त्यांचा तो द्वेष आणि त्यांनी केलेलं ते उत्स्फूर्तपूर्ण भाषण हे भारत देशाला आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने एक दिशा देणार आहे. आज आपल्यासोबत आहेत निरंजन शेट्टी ज्यांनी बरीच वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहे. आज त्यांच्याकडे जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टी प्रवक्ते मुंबई भाजपा. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका एकंदर त्यांच्या भाजपच्या मधील प्रवासाविषयी. सर काय सांगाल, 6 एप्रिल रोजी स्थापना दिवस आहे भाजपचा. खरं तर एक आनंदमय क्षण आहे. म्हणजे आज गेली 34 ते 36 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये मी परिश्रम करतोय, काम करतोय आणि एक आनंदाचा क्षण आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही या संघटनेमध्ये काम सुरू केलं त्यावेळेला कुठलीही अपेक्षा न बाळगता किंबहुना आम्ही एक आयडिओलॉजी ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो त्या आयडिओलॉजीने प्रेरित होऊन राम जन्मभूमीचे आंदोलन असतील किंबहुना एकता यात्रा जो काश्मीरमध्ये तिरंगा फहरवायचा आहे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या काही उपक्रम होत्या म्हणजे देशाशी निगडीत असलेल्या सर्व प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही एक युवा म्हणून या पक्षात प्रवेश केला. आठवणी फार चांगल्या आहेत आणि आज आम्हाला आनंदाचा सण एवढाच वाटतो की आज या देशात भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आरूढ आहे, या महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे. हा सर्वात मोठा आनंद, ही सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त काळ तुम्ही या पक्षामध्ये काढलेला आहात. काय सांगाल एखादी तुमची जुनी आठवण जी तुम्हाला अविस्मरणीय आहे? अशा राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये ज्या वेळेला आम्ही त्या घुम्मट तोडले त्याच्यामधला मी एक सहभागी कारसेवक आहे.
किंबहुना सर्वात मोठी आठवण म्हणजे 1992 साली ज्या वेळेला तिरंगा यात्रा निघाला, जो मुरली मनोहर जोशी यांच्या नेतृत्वात, आणि त्यावेळेला आजचे आपल्या देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहवासात मला लाल चौकात, तिथे त्या श्रीनगरच्या लाल चौकात मी त्यांच्यासोबत उभा राहून त्या तिरंगाचा मी तिथे फडकू शकलो, हा आनंद क्षण आणि तो अस्मरणीय आहे. म्हणजे त्या काळात फोटोग्राफर्स नव्हते आणि नरेंद्र मोदी साहेबांनी मला जवळ बोलून, त्यावेळेला आमचे ते राष्ट्रीय संघटन मंत्री होते आणि त्यांनी आम्हाला जवळ घेऊन, युवा मोर्चाचे प्रभारी होते, जवळ घेऊन त्यांनी हे नौजवान के साथ मेरा फोटो निकाला. आणि आज तो छायाचित्र म्हणजे इतिहास आहे असं मला वाटते. माझ्या जीवनातलं एक काम करताना, एक कार्यकर्ता म्हणून ज्या वेळेला आपण काम करतो तर आपल्याला काय अपेक्षा असते, तर अशा प्रकारचे एवढ्या फोटो आणि याच्यात मी समाधानी आहे. आणि पक्षासाठी जे काही आम्ही अविरात्र प्रयत्न केले, किंबहुना आम्ही या देशासाठी जे काही चांगलं करायचा प्रयत्न केला, त्याला कुठे ना कुठे आज आम्हाला यश मिळताना पाहायला मिळत आहे. जवळपास 5 तारखेपासून पुढे 7 दिवस भरगच असा कार्यक्रम पक्षानं आयोजित केलेला आहे. तुमच्याकडे कोणती या कार्यक्रमाची जबाबदारी आहे? सध्या माझ्याकडे पंडित दीनदयालजींचं जे कार्यशाळा आहेत वेगवेगळ्या विषयावरती, आता आपल्याला कल्पना असेल की SIRच्या संदर्भात जो विषय आहे, म्हणजे कशा प्रकारचे बांगलादेशीच्या लोक येऊन आपल्या या शहरात, मुंबई शहरात किंवा देशात वास्तव्य करतात, त्यांना हुडकून काढून या देशातून त्यांना बाहेर काढायचं आणि आपले जे देशवासी आहे त्यांना जो देशातल्या ज्या अन्नधान्य आहेत, त्या शेतकरीतून मिळालेला जो अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवलं, ती जबाबदारी माझ्याकडे आहे. अन्यही जबाबदारी आहे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांना आपल्या पक्षातील जे शिस्त आहेत किंबहुना काम करण्याची पद्धत आहे, ती सगळी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असं म्हटलं जातं, इथं घराणेशाहीला थाराने असं म्हटलं जातं. अशी काही उदाहरणे किंवा तुम्ही एक उदाहरण काय द्याल नवीन पिढीला, नवीन ज्यांना राजकारणात येण्याची इच्छा आहे, त्यांनी भाजपमध्येच काय यावं याबद्दल काय सांगाल? निश्चितच मला आता आपण आठवल्याप्रमाणे एक माझे नेते होते ज्यांच्या माध्यमातून मी या पक्षात सामील झालो, ते होते स्वर्गीय प्रेमकुमार शर्मा. यांनी मला सांगताना एकच माहिती दिली होती की आपला हा पक्ष असा पक्ष आहे की जिथे कुठेही घराणेशाही चालत नाही. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपले नरेंद्र मोदी साहेब यांच्या घरातले कोणी तिथे पक्षात नाही आहेत, किंबहुना अमित शहा म्हणा, आणि आपण अनेक लोक बघाल, 1-2 सोडले तर जे कोणी आता केंद्रीय मंत्री असतील किंवा महाराष्ट्रामधले असतील, गिरीश महाजन म्हणा, तर असे अनेक लोक ह्या घराणेशाहीतून आलेले प्रतिनिधी नाही आहेत. किंबहुना ते सामान्य कार्यकर्त्यापासून, गिरीश महाजन आणि मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष असताना आमची मैत्री आहे आणि आजही आम्ही त्याच तन्मयीने भेटतो. त्यामुळे आमच्या कुठल्याही मंत्र्यांमध्ये अशा दुर्जाभाव आलेला नाही आहे. आजही आम्ही एक मित्र म्हणून भेटतो. फार आनंदी क्षण आहे. कार्यकर्त्यांनी खरोखरच कुठलाही दुसरा म्हणजे जो नौजवान आहे आजच्या पिढीतला, त्यांनी तर भारतीय जनता पार्टीमध्ये अजून आपलं योगदान कसं देता येईल याच्यासाठी त्यांनी सामील व्हावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीबद्दल आणि एकंदर तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला असाल तर काय सांगाल, त्यांच्यातून काय प्रेरणा मिळाली? खरं तर त्यांच्यासोबतच्या आठवणी अनेक आहेत. म्हणजे आता आम्ही युवा मोर्चामध्ये एकत्र काम केलं, एकाच वेळेला अधिवेशनामध्ये जाताना एकाच रूममध्ये राहून म्हणजे रात्रभर आम्ही राहिलो आणि अशा प्रकारचे अनेक म्हणजे कामही केलं. त्यामुळे एकतर देवेंद्रजी स्वतः पर्सनली ओळखतात आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे की जर काम होणार असेल तर हो म्हणतात आणि नसेल तर नाही म्हणतात, परंतु एकदम कठोरपणाने आणि जे जनहिताचं आहे त्या कामासाठीच त्यांचा होकार असतो. आणि मी माझं आजही सौभाग्य आहे की मी एक SMS टाकला तर तासाभरानंतर 2 तासानंतर त्या संदर्भात त्यांचा परत फोन येतो, विचारपूस त्यांची लोक करतात आणि त्या विषयावरती चर्चा करून त्याचा मार्ग निघतो. हा मला म्हणजे कार्यकर्ता म्हणून फार आनंदाची गोष्ट आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी कधी आपला संपर्क आलेला आहे? निश्चितच. मी सांगितलं माझे 34 ते 36 वर्ष राजकारणात गेले आणि योगायोगाने ह्या प्रदेश कार्यालयातून माझ्याकडे अनेक जबाबदारी होती. यापूर्वी फार कमी लोक युवा वर्ग या पक्षामध्ये असायचे आणि त्यामुळे एक नौजवान आणि होतकरू कार्यकर्ता या नात्याने मला हे जे नेते मंडळी होती त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. असे अनेक वेळेला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत सहवास मिळाला. सिकंदर बख्त असतील, मुरली मनोहर जोशी जी असतील, यांचा जो काही प्रवास असायचा तो प्रदेश कार्यालयातून मला त्यांच्या सहपाठी म्हणून पाठवायचे.
तर असे अनेक किस्से आहेत ज्यांना जवळून म्हणजे त्यांचा सहवास लाभला. अटलजींसोबत कमीत कमी 3 दिवस राहिलो, मुरली मनोहर जोशींसोबत राहिलो, सिकंदर बक नावाचे आमचे थोर नेते होते त्यांच्यासोबत राहिलं, मग सुषमा स्वराजजी असतील, अशा अनेक थोर लोकांसोबत एक राहण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा मला योग आला. आपल्यासोबत आहेत सुरेखा जाधव, माजी नगराध्यक्ष लोणावळा, ज्यांनी भाजप स्थापना दिवसानिमित्त महाएमटीकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांच्याकडून जाणून घेऊया भाजपच्या या स्थापना दिनाविषयी आणि एकंदर त्यांच्या राजकीय प्रवासाविषयी. आज भाजपचा स्थापना दिवस आहे, काय सांगाल? आज भाजपचा स्थापना दिवस आहे आणि स्थापना दिवस आम्ही इतक्या उत्साहात साजरा केलेला आहे. आज पाहिलं तर महाराष्ट्रात संपूर्ण एक नंबरला कुठला पक्ष असेल तर भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष राहिलेला आहे. आणि जेव्हा आमची स्थापना झाली तेव्हा आमच्याकडे आमदार नव्हते, खासदार नव्हते, नगरसेवक नव्हते. आज ही आपली जी मुंबईची नगरी आहे याचा महापौर देखील आज भाजपचा बसलेला आहे. तो जास्त आम्हाला या दिवशी आनंद होतोय. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे भाजपचे आहेत, देशाचे प्रधानमंत्री भाजपचे आहेत, अनेक खासदार निवडून दिलेले आहेत लोकांनी, अनेक नगरसेवक निवडून दिलेले आणि बऱ्याच ठिकाणी नगराध्यक्ष भाजपचे आहेत. आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा फार महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही सगळेजण आलेलो आहोत. आपण यापूर्वी कोणकोणत्या नेत्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली असा एखादा भाजपमधील अनुभव काय सांगा? भाजपचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे, तसेच स्वर्गीय आपले प्रमोदजी महाजन, आणि यांचा जास्त आम्ही लोणावळ्याला असल्यामुळे येण्या जाण्याचं ठिकाण म्हटलं आणि उतरायचं ठिकाण म्हटलं तर लोणावळा असायचं. आणि जास्तीत जास्त मार्गदर्शन आम्हाला स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे आणि प्रमोदजी महाजन यांचं झालेलं आहे. कारण कुठलाही हे असू द्या आणि प्रत्येक वेळेस आम्ही एक फोन केला की त्यांचा फोन येणार, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा ते गृहमंत्री होते त्यावेळेसचा देखील आम्हाला इतके चांगले अनुभव होते आणि जातीने स्वतः लक्ष. जसे आज आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काम करतात तशाच पद्धतीने आमचे गोपीनाथजी मुंडे आणि यांचा एक आम्हाला फार मोठा आधार होता. महिला नेतृत्व म्हणून तुम्ही किंवा एखाद्या महिलेला राजकारणात येण्यासाठी संधी मिळायची असेल तर भाजपची निवड का करावी याबद्दल काय सांगा? कारण भाजपमध्ये सगळ्या महिलांना संधी मिळालेली आहे. बघा, आज आमच्या अनेक महिला सभापती पदावर आहे, अनेक महापौर आहे, अनेक नगराध्यक्ष आहे, अनेक महिला आमदार आहे. बऱ्याच महिला भाजपने आमदार केलेले आहे आणि आज देखील अजून म्हणजे लाईनमध्ये आमच्या बऱ्याच महिला आहेत आणि त्या देखील आज आमदार होतील. म्हणजे ज्यांनी कार्य केलं त्या कार्याची पावती भाजपने दिलेली. ह्या स्थापना दिनी तुम्ही नागरिकांना काय संदेश द्याल, विशेष करून महिलांना किंवा युवतींना ज्यांना नवीन राजकारणात येण्याची इच्छा आहे अशा? नवीन युवक असतील, तरुणी असतील, त्यांनी देखील भारतीय जनता पक्षात यावं, भारतीय जनता पक्षात काम करावं. कारण भारतीय पक्षामध्ये अनेक संधी मिळते प्रत्येकाला. म्हणजे तळागाळाचा कार्यकर्ता हा देखील एक नगरसेवक होऊ शकतो. आज माझ्यासारखी महिला, मी लोणावळा शहरामध्ये 5 वेळा नगरसेवक झालेली आहे, 2दा नगराध्यक्ष झालेली आहे. ते केवळ म्हणजे भाजपमुळे. आणि एकदा जनतेतून नगराध्यक्ष, एकदा मी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष होते. अशी 2 वेळा मी नगराध्यक्ष झालेली आहे. आणि भाजपनी सर्वसामान्य महिलांना देखील संधी दिलेली आहे. आणि आज आपण बघतोय की जे लाडक्या बहिणींना जे अनुदान मिळतंय ती योजना देखील भाजपनेच आणलेली. आपल्यासोबत आहेत श्रीमती शैला यशवंत फासे, ज्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत आणि विशेषतः भाजपच्या समर्थक आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया भाजपच्या स्थापना दिनाविषयी. काय सांगाल, आज भाजपचा स्थापना दिवस आहे? आजचा स्थापना दिवस जो 6 एप्रिल आहे तो भाजपचा स्थापना दिवस आहे. आणि आज सकाळपासून इकडे तुमचं ध्वजावंदन झालेलं आहे आपलं भाजपचं. आणि संपूर्ण एरियामध्ये इथल्या नरिमन पॉईंटला सगळी कमळाची फुलं उमललेली आहेत. आणि हा जो परिसर आहे तो इतका सुंदर दिसतोय. परत सकाळी तुमची स्थापना झालेल्या त्या दिवसाला तुम्ही आज ध्वजवंदन केलंय. त्याच्यानंतर महिला कार्यकर्ते आल्यात, लोणावळून आल्यात, काही नागपूरहून आल्यात, काही सोलापूरहून आल्यात, कार्यकर्ते आलेले आहेत. आणि त्याचा आनंद आम्हाला असा आहे की आजच्या दिवसाला आम्ही पण इथे लोणावळून येऊन हजर झालेलो आहे. आणि आता आम्हाला देवाभाऊंकडनं अपेक्षा आहेत की जास्तीत जास्त महिलांवर फोकस करावं. महिला आणि संपूर्ण आपला आता हा भाजपचा ज्या महिला आहेत त्या सगळीकडे निवडून आलेल्या आहेत. मॅक्झिमम महिला सगळ्या ज्या महापौर झालेल्या आहेत त्या भाजपच्या झालेल्या आहेत. आणि असंच कार्य आहे आमच्याकडनं पण त्यांनी करून घ्यावं. आणि आम्हालाही त्यांनी असं फोकस ठेवावं की महिलांवर फोकस ठेवा. आज आम्ही महापौरांना भेटलेलो आहे, त्या भाजपच्या आहेत आपल्या श्री काय ऋतू तावडे, त्यांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि शेवटचं एक मी काय बोलीन की हे जे आज आम्हाला जे फोकस हवं आहे कशावरती, जे महिला आयोग आहे त्याच्यावरती त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावं. कारण फार महिलांना गरज आहे आणि आम्हाला तिथे पूर्ण न्याय तिथे मिळत नाही. तेवढं तुम्ही कार्य आमच्याकडनं करून घ्यावं आणि आम्ही पण त्यासाठी
आमचं योगदान द्यायला तयार आहोत. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आज प्रदेश कार्यालयामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची रीग लागलेली आहे. आपल्यासोबत आहेत सांगलीतील उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश जी, त्यांच्याकडून जाणून घेऊया भाजप स्थापनाविषयी काय सांगाल. भाजप स्थापनेविषयी आजच्या तरुण पिढीला एक उत्साहवर्धक गणलं जातं आणि आज 46 वर्ष पूर्ण झाली 6 एप्रिल रोजी. आणि आज आम्ही कानाकोपऱ्यातून आज सांगलीहून मी इथं ध्वजारोहणासाठी सकाळी आम्ही नेताताई केळकर आमच्या नेत्या सांगलीच्या महावितरण संचालक त्यांच्यासोबत आलेला आहे. आणि आज आम्हाला एवढा आनंद झाला की आम्हाला पक्षाने आम्हाला संधी दिली आणि आज आम्हाला पक्षाने आमच्या उद्योजकांच्याबद्दल सर्व मागण्या ज्या आहेत त्या ह्या पक्षाने पूर्ण केलेल्या आहेत आणि उद्योगाला एक नवीन बूस्टर आणि चालना मिळालेली आहे. किती वर्ष झालं तुम्ही भाजपचं काम करता? मी गेली आज 24 वर्ष भाजपचं काम करतोय सांगलीमध्ये. सांगलीमधून. मग ज्यावेळी सांगलीमध्ये इतर पक्षांची सत्ता होती त्यावेळीपासून जर तुम्ही काम सुरू केलं असेल तर त्यामधील काही कटू अनुभव आणि आत्ताचे सुखद अनुभव यामध्ये काय सांग? त्यावेळी भाजपला कोणी बघत नव्हतं. आमचे काही जुनी लोक प्रचार करत असताना दगड मारत होते, अशी त्यावेळी वेळ होते. पण आज भाजपकडं आज सत्ता असल्यामुळं आज एवढा ओढा आहे की आज भाजपकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदललेला नाही. आम्हाला पण त्याचा त्यावेळीचं दुःख आज आम्हाला आनंदात भारावून जात आहे. कॅमेरामॅन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परुळेकर, महा MTV मुंबई.